That's it. That's it. Come on. Come on. आता कोणी रडणार नाही बरं का, प्लीज. कोणी रडणार नाहीये. मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का, माझा स्वतःचा विल पॉवर या गोष्टीवर पूर्ण विश्वास आहे. म्हणजे ना, आपल्याला एखादी गोष्ट हवी असली ना, तर त्या गोष्टीचा सतत आपण विचार करायचा, त्या गोष्टीचा ना असा हात धुवून मागे लागायचं, त्या गोष्टीसाठी झगडायचं, आपल्या पूर्ण शक्तीनिशी ती गोष्ट मिळवायचा प्रयत्न करायचा. ती गोष्ट आपल्याला मिळतेच. मी एक्झाम्पल देऊ शकतो तुम्हाला. लहानपणी ना, मला गणितात असे 1-2 मार्क कमी पडायचे, तर मला वाटलं पैकीच्या पैकी मार्क आपल्याला का पडत नाहीत. एका परीक्षेत ना मी झटून अभ्यास केला, 100 मार्क मिळाले. कॉलेजमध्ये एकदा ही मुंबई युनिव्हर्सिटीची वादविवाद स्पर्धा होती, तर आमच्या कॉलेजने परवानगी दिली नव्हती एंट्री टाकायला. मी ना प्रिन्सिपलशी जाऊन भांडलो होतो. त्यांना म्हटलं होतं या वर्षी गोल्ड मेडल आणून दाखवेन. पूर्ण तयारी केली, मिळालो गोल्ड मेडल. बाबांशी जेव्हा भांडण झालं, असा एक बॅग घेऊन बाहेर पडलो होतो. ठरवलं होतं बिझनेसमॅन व्हायचं. झालो की. आपण नाही का मिस्टर अधिकाऱ्यांशी भांडलो होतो. माझात म्हणलो होतं आम्ही हॉटेल उघडणार, 1 रुपया नव्हता आपल्याकडे. झालंय आपलं हॉटेल. आपण ना आपल्या मनाला सांगायचं, हारणं हा शब्द आपल्याला माहित नाहीये, किंवा आपण हारत नाही, पण जिंकतो. आणि आता काय, आता आमची गाठ ना मृत्यूशी आहे. त्यामुळे आता मी माझ्या बाबांना हरू देणार नाहीये, त्यांना मरूही देणार नाहीये. सगळं शिकवलं यार त्यांनी मला. 12 खडी, ABCD, घड्याळ कसं बघायचं ना, ते त्या माणसाने शिकवलंय मला. आता त्यांची वेळ. प्रामाणिकपणे काम करून पैसा मिळवता येतो हे त्यांनी शिकल्याशिवाय त्यांना मी जाऊ देणार नाहीये. त्यामुळे ते मरणार नाहीयेत. तर काय, त्यांना मृत्यूपासून दूर नेण्यासाठी मला इथून काही दिवस दूर जावं लागणार आहे. पण जाण्याआधी मला असे चेहरे नकोय. मला एक स्माइल हवी आहे तुमच्याकडनं. एक स्माइल. गुड वन. गुड वन. झोपायचं आता. तर बाकी काही राहिलेलं नाही, सगळी कामं झाली. झोपायचं पप्प्या शेठ. भाई तू ना मागच्या जन्मी कुत्रा असणार आहे.
म्हणजे तू प्रामाणिक आहे, ती तुझी क्वालिटी आहे, पण तू बोलतो सुद्धा कुत्र्यासारखा. काय म्हणायचं तुला? काय म्हणायचंय तुला? मी भुंकतो नाही भाई, कुत्र जेव्हा 2 मिनिटं भुंकतं ना, तेव्हा ते एकच वाक्य बोललेलं असतं. हा? हा, म्हणजे बुह, 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 बुह. तू इकडे येऊन झोपतो का प्लीज? ग्रेट, थँक्यू. सॉरी ना यार, सॉरी ना यार. बर बर बर, मी तुला प्रॉमिस देतो, यापुढे आयुष्यात मी तुझी भंकस करणार नाही. डील डील. ओके ओके. आणि तसंही एक काम करू ना, आपण काय सगळे एवढ्या सिरियसली घेतोय? तू जोनिताशी गप्पा मार, आपण फोटो काढू. हिरवा म्हणजे माझा, लाल म्हणजे तुझा. किती वेळा सांगायचं? भाई तू गजनी आहे का? तुला लक्षात राहत नाही का? आपल्या डोळ्याचा कलर डिस्प्ले गेलाय, त्यासाठी आपण एका ब्रशवर रबर बँड लावून ठेवला होता. पण रबर बँड लावलेला आपला आहे का रबर बँड नाही लावलेला आपला ते विसरलो ना. हॅलो पप्स, बोल. अरे जोनिता, तू घे भाई, तू तुला हवं ते घे. काय रे, काय झालं? तुझं मी नेहमी ऐकतो, तू ऐकत नाही. आपलं काही सुधरतच नाहीये, एकटाच आहे मी, कंटाळा आलाय. ओ माय गॉड, आठवण वगैरे येते का तुला माझी? ही आठवण काय, त्यात पण तू चिडतो आपल्यावर. बर सोड हे. बाबा कसे आहेत तुझे? आहेत, बरे, झोपलेत. सॉरी भाई, माझ्या फोनमुळे जाग नाही आली ना. नाही नाही नाही, मी वेगळ्या खोलीत आहे. ठीक आहे, ठेवतो. ओके, गुड नाईट. काळजी घे. अरे काय रे, काय झालं? नाही बाई, ते एक सांगायचं होतं, ते राहिलं. हो, माहितीये मला. परीचे बाबा, तिला कार्टुनिंगची ऑफर आली आहे ना. झालं माझं आनंदीशी बोलणं. मी म्हंटल परीला, तू जा जा, खरंच जा आणि काहीतरी नवीन शिकून ये, नाही का? नाही नाही, वेगळं आहे. मग बाई, मी रात्रीचं ब्रश करायला सुरुवात केली आहे. काय? मी भरून पावलो रे. तर सांगतोयस काय? आणि काय आहे, आपल्याला सोडून गेल्यानंतर आपली एक्स गर्लफ्रेंड आपल्याला जास्त सुंदर वाटायला लागते ना, तसं झालंय तुझं. बाई, तुला हवं ते समज, पण ऐक ना पुढचं. बोल ना. एक डाऊट होता. ते रबर बँड लावलेला ब्रश माझा आहे का न लावलेला? पप्स, परत सांग, तू माझा ब्रश वापरलायस? बाई सांग तर, कुठला? न लावलेला माझा होता. ओ अरे ओ गॉड, नो नो नो, तू माझा ब्रश वापरलायस?
अरे भाई काय करू आता, माझा कलर डिस्प्ले गेलाय डोळ्यांचा, काय करणार? अरे पण मेंदू शाबूत आहे ना, 1000 वेळा सांगितलंय यार तुला कसं लक्षात राहत नाही यार पब्स. शी बाबा हट. आणि तू माझा ब्रश वापरलायस म्हणजे ब्रशचे केस सगळे असे वेगवेगळ्या दिशांना गेलेले असणार, त्यातून परत नीट तो धुत नाहीस तू. आता काही असो, मी तिथे कधी येईन, उद्याच्या उद्या नवीन ब्रश तिथे आलेला पाहिजे, कळलं? आणि त्या दुसऱ्या ब्रशला हात लावायचा नाही, त्याचं पॅकेटच फोडायचं नाही, कळलं ना? न फोडता तो तसाच्या तसा ठेवून द्यायचा, कळलं? टूथब्रश पासून मराठी साहित्यापर्यंत सगळ्या गोष्टींची वाट लावण्यासाठी जन्म झालेला आहे तुझा, कळलं का? अक्कल शून्य माणसा. भाई बोलत राहा, थांबू नको, बोलत राहा. नाही मला बोलायचंच नाहीये तुझ्याशी, त्यामुळे मी फोन ठेवतोय आणि तूही बोलायचं नाहीस माझ्याशी, कळलं ना? जोपर्यंत घरात नवीन टूथब्रश येत नाही तोपर्यंत मला फोन करायचा नाही. बाय, गुड नाईट. अरे यार, अजून थोडा वेळ बोलला असता तर झोप लागली असती. साहिल नेहाला शोधायला निघून गेलाय. गौरव त्याच्या वडिलांची काळजी घ्यायला गेलाय. आणि परी आता तिच्या भविष्यासाठी निघून जाणार. मला नाही जायचंय तुम्हाला सोडून, मी इथे राहून करीन कार्टूनिंग. आणि ते कोण बघणार? आम्ही आणि ते फेसबुक वरचे लोक. चालेल मला. तुझा बाबू सांगून गेला ना, किती महत्वाचा, किती मोठा माणूस आहे तो. गेलीस तर तुझंच भलं होणार आहे ना. बाबूला ना माझ्या सगळ्याच कौतुक वाटतं. तो इमोशनल होऊन बोलत होता. तू पण आता तेच करते ना परी, तू पण इमोशनल होऊनच बोलते ना. तुला नाही कळत ग मुक्ता, ते खूप कॉम्प्लिकेटेड आहे. मी जे करते ना कार्टूनिंग, ते खूप बेसिक आहे. अगं त्यासाठी खूप लागतं. म्हणजे तुम्हाला डिझाईन शिकावं लागतं, ग्राफिक डिझाईन करावं लागतं, मग इलस्ट्रेशन्स करावे लागतात, ते सॉफ्टवेअर वापरता आलं पाहिजे, त्यासाठी तेवढी टेक्नॉलॉजी इक्विपमेंट पाहिजे. आणि मी खूप कार्टूनिस्टचं काम फॉलो करते. RK लक्ष्मण, मॅट ग्रोइंग, स्कॉट ॲडम्स, आपलं अबू अब्राहम, मारिओ मिरांडा. अरे हे बाळासाहेब ठाकरे, हे खूप ऍडव्हान्स काम करतात यार, किंवा केलंय त्यांनी. मी खूप बेसिक करते. मला एक सांग, तू ही सगळी पुस्तकं आणि हे सगळं माहिती कधी मिळवली? हे सगळं वाचताना कंटाळा नाही आला तुला? तूच म्हणली होतीस ना मागच्या वेळेला, ते तू काय ते इंटेरियरचे काय ते पुस्तकं वाचत होती तेव्हा झोप लागली तुला. मग आता याचं वाचताना का नाही आली झोप? म्हणजे खरंच आवडतंय तुला हे ना? काय परी? बावाने 48 साली ही जागा विकत घेतली. त्यावेळी ह्या जागेत स्मशान होतं, स्मशान होतं, स्मशान होतं, स्मशान होतं. कसला आवाज आहे? दरवाजा वाजला का? दरवाजा वाजला का? तू तेच काय विचारते परत? एक मिनिट. आहे कोणीतरी तिथे? अरे मांजर असेल. नाही ग. मग उंदीर असेल. नाही, माणूस आहे बहुतेक कोणीतरी. बघते मी. पप्या असेल ग. पप्या वेडी आहेस? मग असं बाहेर का थांबला असता? हाक मारली नसती का त्याने? चल बघते मी. मुक्त हळू. काही नाही, चोर असेल तर हा नाही केवढं काय. मुक्त थांब, मी आले आले थांब.
अरे कोण आहे रे? सॉरी बा. तू काय करतो इकडं? ते काय झोप ना, झोप नाही आली तिकडे तर मी इकडे आलो. काय घाबरलास की काय? नाही नाही बाई, नाही काय तिकडं घाबरला म्हणून इकडं आला. नाही बाई, घाबरलो नाही, फक्त घाबरलो थोडा. म्हणजे ते काय बोलतोय तू? सांगतोय ते तो हा तिकडच्या खोलीत आहे. गौरव नाहीये ना, मी एकटा आहे ना, तर बाई ते रातकिड्यांचे समुद्राचे आवाज डायरेक्ट आता मला येतात ते, म्हणून. काय नाही, ठीक आहे, चल आमच्यासोबत झोपात. ए नाही 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 नाही, मी नाही मुलींच्या खोलीत झोपणार, इथे झोपतो मी. अगं पप्पी गती लाजती कशी. असं काहीतरी केलं ना, मी डायरेक्ट तिकडे जाऊन घाबरेन. ए थांब थांब थांब, तू या चल आती, छान गप्पा मारू आपण. अरे चल रे, अरे, चल. अरे चल ना. हा गप्पा मारू. ही मस्त स्टोरी सांगती, लय जड बोलती, मग मस्त झोप येते एकदम. पण चल ते चल मला चल चल ते- तू चल ऐका, चल चल. अरे, काय अरे, लाजतो रे? अरे, हो, तिला इकडे- घाबरण्यापेक्षा हिचं बोलणं ऐकणं बरं आहे. चल तू हो, चल पटकन चल. घेऊ दे ना. अरे चल ना. अरे किती हो, टाइमपास लावला? अरे, चल चल चल. नाही, आमचं हो. झोपण झाली एवढी. आले आले आलो. ये इकडे. अरे ए, नाही तू एक काम कर, तू तिथं बाथरूम जवळ झोपतो का? काय बोलते? मी चल रे, तू इथे झोप चल. थांब मी एक काढ. हो नाही, मी करतो मी सगळं करतो. तुम्ही झोपा. हा, मी घालतो सांगून इकडे. आता इथे मी झोपतो. हा झोप झोप इथेच झोप. हो इथेच झोपणार इकडे. ते ठेव तिकडे. ते काढ. दार राहू दे, असंच राहू दे. मी इथे झोप. गुड नाईट. गुड नाईट. गप्पा मारणार होतो ना आपण. नका आता, झोपू चल. अरे असं कसं बोललो असतो ना जरा आपल्या मैत्रीबद्दल, जीवनाबद्दल, आताच्या घडामोडींबद्दल. हा ठीक आहे, कोणाबद्दल बोलायचं? आपल्याबद्दल का परीबद्दल? आता का काढलास माझा विषय परत? मी काही बोलले का? काय बाई, काय झालं? आता परीनं दिल्लीला जायला पाहिजे का नको? त्या कोणत्या कार्टून काढणाऱ्याकडे. बाई, तिला काय वाटतं ते करायला पाहिजे. थँक्यू पप्या. आणि आता हा विषय एंड. ओके, मी झोपते. चांगलं सांगितलं, झोप आता. गुड नाईट. हा. असं काय करताय? झोपू दे ना. ना मी नाही. मुक्ता, छळू नकोस ना त्याला. अरे मी नाही शपथ नाही. तसं पण इथं आधी एक स्मशान होतच, पण ठीक आहे, काही नाही, तू झोप. बाई, कशाला आठवण करून देते आता? खरंच भूत होतं का इथे? हे अरे झोपू द्या ना बाई. बस. आता मी बघितलेलं तुला. आता मी तुला बघितलेलं. आता मी तुला